कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत 11 जागा न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी यांच्यासोबत एकत्र येत राजर्षी शाहू आघाडीची स्थापना केली आहे। या आघाडीच्या वतीनं महापालिकेच्या सर्व 81 जागा लढवण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापुरात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई आणि वंचित बहुजन आघाडीचे अरुण सोनवणे उपस्थित होते। कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून कार्यकर्ता पॅटर्न हीच आमची निवडणूक संकल्पना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी बोलताना व्ही पाटील यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांच्यावर टीका केली। दरम्यान आघाडीतर्फे पहिल्या टप्प्यात 21 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। तसेच शिवसेना ठाकरे गटाला आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। आणि आपल्याला इथं आमच्या 3 पक्षाच्या तर्फे आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचं नाव पहिल्यांदा आम्ही घोषित करतो। राजर्षी शाहू आघाडी या माध्यमातून आम्ही ही संघटना किंवा हे इलेक्शन कोल्हापूरच्या महापालिकेच्या साठी आम्ही समोर जाणार आहोत। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा द्वेष किंवा काय न होता कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे, एकनिष्ठ कार्यकर्त्याला, प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा हे सातत्याने आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळी आम्ही कामं केली, खासदारकी असू दे, आमदारकी असू दे, नगरपालिका असू दे, इतर सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या धीरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, जे काँग्रेसचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या आघाडी आपण करत होतो, शाहू महाराजांच्या माध्यमातून आपण आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करत होतो। परंतु ज्या पद्धतीनं महापालिकेच्या इलेक्शन मध्ये आणि थोडस नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने एकाधारशाही चालू केली, मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीनं जे राजकारण करायचं चालू केलं त्याचा अनुभव आपण आपल्याला आमदारकीच्या वेळी पण आला। तरी सुद्धा आजच्या या 2 महापालिका इचलकरंजी आणखी कोल्हापूर महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं त्याचा पूर्णपणे कार्यकर्त्याला डावलून आर्थिक बाबीचा किंवा स्वतःच्या जवळचा किंवा नातलग अशा पद्धतीचं जे राजकारण जे चाललेलं आहे, ज्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये, त्याचं परिपक्व करण्याचं काम ज्या माध्यमातून इंडिया आघाडीमध्ये केलं गेलं। म्हणून आम्ही ज्या निर्णय घेतला या 3 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आणि हे सगळे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते आहेत, कोणत्याही प्रकारचे राजकीय कुठल्याही प्रकारचं डाग नसलेले कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही आम्ही तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर जात आहे। महापालिका इलेक्शन ही महत्वाची असली तर इथून पुढे जे काही ज्या 2 महायुती आणि महाआघाडी या दोघांच्या मध्ये जे राजकीय आणि आर्थिक आणि भ्रष्टाचारी प्रकार जे चालू आहे तो मोडून काढायचं काम आम्ही ह्या शाहू आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत। ओन्ली ही महापालिकेसाठी फक्त आम्ही एकत्र आलो असं न होता इथून पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनला सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आणि जनतेपुढे जाऊन कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम आम्ही करणार आहोत। आमच्याकडनं प्रयत्न झाला, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत, त्यासाठी आमची प्रामाणिकपणे त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली। आम्ही त्यांना विनंती केली किंवा असं व्हायला लागलेलं आहे, आणि ह्या ज्यावेळी आमच्याकडनं ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आला तो रिस्पॉन्स आम्ही त्यांच्या पुढे कथित केल्यानंतर त्यांनी आमच्या समोरच त्यांना फोन करून पंटी साहेबांना सांगितलं की संध्याकाळी मला तुम्ही भेटा, या व्ही पाटील वगैरे सगळेजण आलेले आहेत आणि त्यासाठी माध्यमातून तुम्ही बोला। त्यावेळी महाराजांनी संध्याकाळी त्यांना बोलून चर्चा केली, पण ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर चर्चा केली ते महाराजांना सुद्धा आवडलं गेलं नाही, की ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला बाजूला ठेवून इतर काही वातावरण जे मगाशी आपमधले बोलले त्यामध्ये त्यांना आर्थिक त्यांची ताकद नाही आहे, आर्थिक आहे, म्हणजे जे काही महायुती आघाडी करते तोच प्रकार कधी महाविकास आघाडीमध्ये व्हायला लागला तर कुठेतरी थांबायला पाहिजे हे महाराजांना मी लक्षात आलं, आणि महाराजांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने जावा। मी त्यांना सांगितलेलं आहे, मग त्यांच्याकडे कुठेही रिस्पॉन्स मला दिसत नाही, तुम्ही गो हेड म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं। सतीश पाटलांनी पूर्णपणे कुणाचंही ऐकलेलं नाही, मी जंगल ते पूर्व असं कोल्हापुरात करायचा प्रकार जो केलेला आहे तोच प्रकार आता आमचा या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये केला जातो, आणि त्याचं काय उत्तर मिळणार आहे, त्याचं काय कोल्हापूरवाले रिझल्ट देणार आहेत
त्यांना अनुभव असून सुद्धा त्यांनी त्या प्रकारे निर्णय घेतला. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.